अष्टविनायक ठाकूरबार टीमला पराभूत केलेले आहे। तर त्यानंतर आपण हा दुसऱ्या फेरीचा दुसरा महत्त्वाचा सामना पाहतोय। कानई स्पोर्ट पाये आणि ज्वाली कामतघर उपस्थित सर्व आमचे लाडके प्रेक्षक, सर्व खेळाडू मित्र आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आमचे सर्व मान्यवर आणि आमची एन्जॉय ग्रुपची सर्व कमिटी, अक्काजी पाटील केवणी दिवे, दिनेश जोशी पिंपलास, श्याम चौधरी ताडाली, कालीराम म्हात्रे गुंदवली, पंकज भोईर टेंबिवली, सुधीर ठाकूर ठाकरदापाडा, दिनेश गायकवाड पिंपलास, सदा माली भाटाले, कैलास पाटील केपी अल्लिमगर, उमेश जोशी पिंपलास, प्रदीप पाटील हवेदिवे, महेश पाटील कारबाव, सर्वांचं नक्कीच विशेष आभार करूया। आपण जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। सामन्याला होते सुरुवात। कानई स्पोर्ट पाये संघाचा गोलंदाज विश्वनाथ आणि जी सलामीर जोडी आपण पाहतोय नक्कीच विनोद पाटील आणि सचिन पाटील। ज्वाली कामतघर टीम ची दोन्ही बंधूंची जोडी गेम ऑन। पहिला चेंडू काहीसा खराब चेंडू होता, अगदी चेंडूला टर्न केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेग आणि फाईन लेग रिझनच्या दिशेनं आणि पहिल्या चेंडूवर आलाय विनोद पाटीलच्या बॅट मधून हा सुंदर चौकार। आणि क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम आहे, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भरतजी देवलीकर कानई स्पोर्ट पाये संघाचे कर्ता धरत आहेत। पहिल्या चेंडूवर चौका ठोकलाय विश्वनाथला आणि विनोद पाटीलनं स्वतःचा आणि संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय। हा चेंडू देखील फुलटॉस आणि चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। विनोद पाटील चांगले लय मध्ये आहेत, बीपीएल स्पर्धा खेळलेत आई गावदेवी सोनाली टीम कडून आणि त्याच फॉर्म मध्ये या स्पर्धेतून पाहायला मिळतात। हा चेंडू देखील फलटॉस होता इनफिल्डच्या वरून, चांगला फटका, हा चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला, सीमा पार चौकार। 3 चेंडू मध्ये 14 धावा ठोकलेत। काय सुरुवात आहे आजच्या पहिली रजनीचा आपण विचार केला तर या संघाच्या नावावर 63 धावा लागलेली आहेत आणि ती सुरुवात आपण पाहतोय। पहिल्या मॅच मधून देखील विनोद पाटीलनं 25 बनवले होते, तर सचिन पाटीलनं नाबाद 25, म्हणजे दोन्ही बंधूंनी 63 धावसंख्येमध्ये 50 धावांचं योगदान दिलं होतं। चांगली सुरुवात। नक्कीच अध्यक्ष शरदजी म्हात्रे देखील आपल्या टीमच्या बरोबर आहेत, ज्वाली कामतघर आणि शाखा प्रमुख कामतघर। आपलं देखील शरदजी म्हात्रे खूप खूप स्वागत आहे। हा फटका देखील चांगला आहे, इथून देखील गॅप शोधलेली आहे आणि हा चेंडू देखील सीमा पार, अगदी धुव्वाधार फलंदाजी। आमच्या समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा झून आंदोरकी गावचा एक बुलंद आवाज ज्यांनी कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवली असे आमचे परमित्र समीर ठाकरे, आपलं खूप खूप स्वागत। एक स्वीट व्हॉइस। हा चेंडू अतिशय चांगला होता, चांगला सन्मान केलाय, चेंडू पॉइंट कव्हर क्षेत्रामधून उचललाय, एक सिंगल धाव। ही मोठ्या खेळाडूची खूण आहे। चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार। विनोद पाटील एक स्वतः चांगले ज्वाली कामतघर टीमचे यष्टीरक्षक आहेत, पहिले 5 चेंडू खेळलेत
आणि तब्बल 19 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये बनवलेत. यापेक्षा चांगली सुरुवात काय हवी असेल जॉली कामतगड टीमला. सचिन पाटीलने देखील फटका उडवलाय आणि हा चेंडू देखील येतोय. बघूया लॉंग ऑफ रिजनला चांगला अगदी शिमारच्या लगत चेंडूला एका टप्प्याने उचललाय. 2 धावीनं सचिन आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 21 धावा. नक्कीच अगदी ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी मानकुलकर यांची टेक्निकल टीम आणि आमचे डीजे मॅन सुदर्शन ठाकूर पाडेचे आणि ते देखील मास्टर 40+ एक चांगले खेळाडू आहेत. अगदी परिपक्व अशी स्पर्धा भूतो ना भविष्यती. या स्पर्धेनं भरपूर काही भिवंडी 40+ ला दिलेली आहे. नक्कीच अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि एन्जॉय ग्रुप मी मगाशीच उल्लेख केलाय की इथे एन्जॉय ग्रुपनं जी स्पर्धा आयोजित केली आहे गेले कित्येक दिवस ते सर्व सदस्य रोज दिवस रात्र या स्पर्धेसाठी मेहनत घेताना नक्कीच बघू शकता आपण दिनेश जोशी अगदी आमचा मेन कॅमेरा वर्क करताना खूप चांगलं व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रामध्ये देखील ते गावचे माजी सरपंच राहिलेले आहेत. आकाश पाटील असतील ते देखील एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले कबड्डीपटू. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व आकाश पाटील यांची ओळख आमचे केपी आणि नक्कीच प्रदीप पाटील असतील, सदा माली असतील, आमचे सर्व चांगले मित्र आहेत. मात्र ते मास्टर 40+ खेळतात. आम्ही नवीन 40+ खेळतोय. सिनियर 40+ ची कायम संलग्न आहोत. चालू सीझन मध्ये गवळी सरने सांगितलं की 33वी स्पर्धा. नक्कीच हा 40+ खेळाडूंचा नक्कीच आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला सातत्याने कुंदनजी पाटील साहेब असतील, संजयभाई म्हात्रे असतील, प्रदीपजी जोशी असतील, प्रतापजी पाटील साहेब असतील, गणेशदादा आमचे केने असतील, यांचं प्रेम आहे आणि या स्पर्धा आम्ही कव्हर करतोय. हा खेळाडूंचा आणि संघटनेचा प्रेम आमच्यावर आहे आणि म्हणूनच नक्कीच या स्पर्धा आम्ही करतो. नक्कीच आमचे गुरुवर्य मोरेश्वर गवळी सर असतील ज्यांच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं मैदानामध्ये समालोचन करण्याची आम्हाला स्फूर्ती मिळते. इथे पंचांचा आलाय नो बॉलचा इशारा. 2 धावा धावसंख्या झाली ती 25. काय चांगली फलंदाजी प्रत्येक सामन्यातून आपण पाहतोय. जॉली कामतगड टीम घरून ठरवूनच आलेली आहे की या स्पर्धेमध्ये आक्रमणच करायचे आहेत. सचिन पाटीलला चेंडू स्विंग अँड मिस चांगल्या टप्प्यावर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आहे. गोलंदाज केशव. नक्कीच केशव हा देखील एक चांगला खेळाडू आहे. नवीन 40+ संघटनेमधून खेळतो. मात्र भरत देवलीकर यांचा एक जुना सहकारी आहे. कान्हाई स्पोर्ट पाये संघामधून नवीन 40+ क्रिकेट खेळतो केशव. हा चेंडू देखील तेज तर्रा टाकलाय. वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन अँड लेंथ. प्रत्येक गावामध्ये 2-3 काही मोजके संघ आहेत, गाव आहेत की ज्या गावातून एक संघ पाहायला मिळतोय. श्री अष्टविनायक ठाकूरबारा झाला. आज पहिला सामना जरूर जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यातून त्यांना जयदुर्ग सुरई संघानं पराभूत केलाय. यानंतरचा सामना असेल जयदुर्ग सुरई आणि साईज कारबाव. तयार राहा टॉससाठी. इथे केशव एलिमना अजून एक चेंडू डॉट टाकलाय. सचिन पाटीलला तुम्ही सलग 2 चेंडू डॉट टाकताय म्हणजे याचा अर्थ नक्कीच गोलंदाजामध्ये देखील गुणवत्ता आहे. सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. क्या बात आहे. हा फटका चांगला आहे. अगदी ऑन द अपच्या अंदाजानं चेंडूला लॉंग ऑफ रिझन मधून उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 27. 1 ओव्हर 5 चेंडू मध्ये 27 धावा आलेत.
नक्कीच 11 मध्ये 27 चांगल्या टोटल कडे जॉली कामतगर टीम पाहत असेल. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत आणि फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस होता इथे एसटी रक्षक बीट झालेत, फलंदाज देखील बीट, मात्र चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. 1 to 4 बिमार +4 अशा बोनसच्या स्वरूप अध्यक्ष देवानंदजी पाटील असतील, अध्यक्ष आपले धननन्ना गवली यांचे मास्टर 40+ चे एन्जॉय ग्रुप ने स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रत्येकाला मान सन्मान दिलेला आहे. प्रत्येक संघटनेचा बॅनर इथे पाहायला मिळतोय. फ्री चेंडू असेल, गोलंदाज कोण आलेत, केशव हेलिम यांचा ओव्हर कंप्लीट करण्यासाठी फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल. हा षटकार ठोकलाय. गवली सर काय भागीदारी आहे, वेगवान भागीदारी. 12 चेंडू मध्ये 41 आणि आजच्या पहिल्या रजनीचा विचार केला तर जॉली कामतगर टीम च्या नावावर सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंत 63. क्या बात आहे. दोन्ही बंधू आणि अगदी धनराज चौधरी आलेत आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन. की धनराज चौधरी आणि रजनीश पाटील जॉली कामतगर संघाचे खजिनदार आहेत आणि अध्यक्ष शरद म्हात्रे देखील त्यांच्या जोडीला आहेत. आणि काय खेळाडू चांगली कामगिरी करतात. श्यामशेठ चौधरीनं जॉली कामतगरला एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. या चषकावर नाव कोरलं तर एन्जॉय ग्रुपचे एक ऍक्टिव्ह सदस्य ताडाली गावचे नक्कीच उद्योजपती आहेत श्यामशेठ चौधरी यांच्याकडून बोकड आहे. आमचे दिनेश जोशीनं जून आंदुरकीला बक्षीस लावलं होतं, मात्र ती टीम बाहेर झालेली आहे. इथून त्यांनी कानाई पाहिला आता बक्षीस जाहीर केलाय. इथे पंचांचा इशारा आलाय. वाईट धावसंख्या 42 झालेली आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू वाईट टाकलाय. फलंदाज राकेश इलीम, नक्कीच केशव इलीम वाईट साठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. बघूया अगदी इथे आपण जर रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला पुन्हा संधी नाहीये. तुम्हाला फलंदाजी करताना एक आणि गोलंदाजी करताना एक असे 2 डिअरस दिले जातील. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय का बघूया. आमचे तिसरे पंच ओम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये पोचले आहेत. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल
नक्कीच बराच देवलीकरने जे चॅलेंज केलं होतं अगदी इथे नक्कीच रिव्ह्यू त्यांच्या बाजूने केलेले आहे. 41 धावा. राकेशचा चेंडू अगदी 20 मध्ये चेंडूला केलेला आहे. एक सिंगल. दुसरीसाठी सचिन पाटील आपल्या जीवाचं रान करताना. सचिन पाटीलला नेहमीच आपण खेळपट्टीवर अगदी जलद गतीने पलताना पाहिलेले आहे. चांगली कॉलिंग दोन्ही बंधूमध्ये. धावसंख्या 43. 2 ओव्हर 2 चेंडू. हा फटका अगदी चांगला आहे. चेंडू चाललाय बघूया. कावकोंडणी त्याला चांगला झेल कंप्लीट केलेली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन विनोद पाटील. झेलबाद. सदा दिने जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. नक्कीच एन्जॉय ग्रुप सध्या पडद्याच्या मागे होता मात्र स्पर्धेतून ते पडद्याच्या पुढे आलेले आहेत आणि सध्या टॉपला आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बघूया नवीन फलंदाज अरविंद पाटील आलेत. नक्कीच डॉक्टर गवळी सर, शेलके ब्रदर्स पोगाव आणि जॉली कामतघर 3 बंधू या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि तिन्ही टॉपचे फलंदाज आहेत. शेलकेमध्ये 4 आहेत. रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत मात्र 40+ क्रिकेट आहे. बघूया अरविंद पाटील. अरविंद पाटील साठी अगदी चेंडू बुंद्यामध्ये टाकला होता. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला राखीची पाहायला मिळाली. इथे 2 धावा घेऊन अरविंद पाटीलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. अरविंद पाटील बीपीएल स्पर्धेतून आई गावदेवी सोनाली या टीम कडून खेळत होते. सेमीफायनल वर समाधान मानावं लागलं. फायनलचा सामना फसुबाई सारंगाव या टीमने त्यांना पराभूत केले होते. चांगला फटका आपण पाहतोय. उंचच उंच आणि लांबच लांब अरविंद पाटीलचा क्लास षटकार. सदा दिने जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. नक्की सर या स्पर्धेचा एक चांगला उद्देश दिनेश जोशी असतील, ऑल एन्जॉय ग्रुप आता सर्व स्पर्धा बंद झालेत आणि सर्वांचं लक्ष या स्पर्धेवर आहे. हे खूप महत्वाचं आहे. हा फटका देखील अगदी चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. हा चेंडू देखील जातोय सीमा पार. येतोय चौकार. आजच्या पहिल्या रात्रीमधून जो आपण खेळ पाहिलाय जॉली कामतगड टीमचा अप्रतिम आहे. पहिल्या मॅच मधून 63 आणि दुसऱ्या मॅच मधून 3 ओव्हरमध्ये 55 म्हणजे इथून देखील 60+ नक्कीच टोटल असेल यात मात्र शंका नाहीये. कारण की 9 विकेट हातामध्ये आहेत. नक्कीच अमोल पाटील, आवी पाटील सारखे अजून फलंदाज यांचं येणं बाकी आहे. विलास पाटील आहेत, वीरू पाटील देखील एक चांगले खेळाडू आहेत मात्र ते अनुपस्थित आहेत. नवीन 40+ संघटनेचे विनोदजी काटेकर यांची टीम मधले आवी पाटील आणि अमोल पाटील, वीरू पाटील एक चांगला
खेळाडू त्यांच्याकडे अजूनही पाहिलं तर पर्याय भरपूर आहेत. सांगदेवाला आहे हा चेंडू अगदी आपण पाहिला तर डीप स्वीपर कव्हरला जातोय. 2 पूर्ण केले, तिसरीसाठी देखील निघालेत आणि काय चांगले आपण दोन्ही फलंदाजांमध्ये तालमील पाहतोय. धावसंख्या 58. सांगदेव केशव हे दोन्ही नवीन 40+ चे खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 3 आणि हा चेंडू अप्रतिम फटका आपण पाहतोय. अगदी वीरेंद्र सेहवाग आणि सर सचिन तेंडुलकर यांच्या अंदाजानं अरविंद पाटीलनं फटका खेळलेला आहे. सुदर्शन ठाकूर चांगले लय मध्ये आहेत. यम्मा आणि अरविंद पाटीलने सांगितलं चेंडू तुम्ही आणा असा फटका त्यांनी मारला होता. इथे बघूया चेंडूला अगदी डीप थर्डमॅन रिझन मधून उचललाय. या बंधूंना कोण थांबवेल. 1 शॉटचा इशारा केलाय. पंचांची 30 नजर. धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 65 धावा. पहिल्या मॅच मधून 63 आणि या मॅच मधून 65. इथे अगदी इनफिल्डच्या वरून हा फटका आपण पाहतोय. डीप कव्हर रिझन मधून चेंडूला उचललाय. इथे देखील 2 सचिननं आपली जागा का सोडलेली आहे. 67 धावा लागलेत. बघूया शेवटच्या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 70 की 70च्या आतमध्ये हा फटका बसलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि शेवटचा चेंडू खेळण्याची संधी देखील अरविंद पाटीलला सचिनने दिलेली आहे. 2 धावा कंप्लीट केलेत. 69. चला पुढील दोन्ही टीम आपण टॉससाठी या. नक्कीच आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी सर नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकी कंप्लीट करतील आणि शेवटचे चेंडू आलाय अरविंद पाटील यांच्या बॅट मधून. हा सुंदर षटकार. आयोजक हाय खंबीर सदा दिने जोशी आकाश पाटील दादा. हॅलो जयदुर्गा सूर्य आणि साई स्पोर्ट खारबाव दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 75 धावा बनलेत आणि 76 धावांचं लक्ष आहे. आपण जाऊया डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना जॉईन होऊया. जयदुर्गा सूर्य आणि साई स्पोर्ट खारबाव दोन्ही टीम नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. धन्यवाद. थँक्स कालीरामजी केणी. जयदुर्गा सूर्य आणि साई स्पोर्ट खारबाव दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे आणि आमचे विलासजी म्हात्रे तसेच आमचे राजूजी म्हात्रे हे दोन्ही मान्यवर यांच्या उपस्थित टॉस होईल. आपण रमकांची वगैरे आपण सुद्धा यायचं आहे. येस आपण टॉस कंप्लीट करूया. त्यानंतर नक्कीच सध्या आमचा आगरी समाज म्हटला की 7/12 हा एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. आगरी समाज म्हटला की 7/12 पण मी नेहमीच आवाहन करत असतो की तुम्ही शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या. नो डाऊट 7/12 महत्त्वाचं आहे. शिक्षणाला तुम्ही महत्त्व देणं फार गरजेचं आहे. यस सुरेश संघाचे कॅप्टन येतात. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आमचे रमाकांत वतारे आहेत तसे आमचे राजीव म्हात्रे त्याचबरोबर विलास म्हात्रे आमचे. कॉईनची माहिती आहे कारण एन्जॉय ग्रुप एक बाजू आणि दुसरी बाजू हे बघा एन्जॉय ट्रॉफी एन्जॉय ग्रुप एक बाजू आणि दुसरी बाजू जर बघितली आपण तर वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवडी. दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे. क्या बात आहे.
असं असं असायला पाहिजे. पहिले आप संदीप करेल. संदीपचं म्हणणं आहे की एन्जॉय ग्रुप आणि टॉसही त्यांनी जिंकलेलं आहे. तर मी फारसं ओपिनियन घेत नाही कारण एक गाण्याचा नक्कीच आस्वाद आम्हाला घ्यायचा आहे. संदीप निर्णय काय तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जयदुर्गा सुरेश संघासाठी खूप खूप शुभेच्छा. साईस्पोर्ट खारबाव संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हॅलो डीजे थोडा इको देखो विलास मात्रे आमच्या सोबत आहेत आणि 7-12चे रायटर आहेत आणि सध्या खूप चर्चा आहे आणि तसंही 7-12ला आमच्या आगरी समाजामध्ये फार महत्व आहे. राजी आपण सुद्धा विलास मात्रे यांच्या सोबत थांबायचं आहे. हॅलो माझे आईचा नाव आहे 7-12 कागदो पत्री गो माणूस घेतान टोकन खातान पैस आईचे नावान माझे आईचा नाव आहे 7-12 कागदो पत्री गो माणूस घेतान टोकन खातान पैस आईचे नावान पहिलं दिवस होत भारी माणूस आणावचं आईला सारी रोज उठून यायचं लवकर सहीसाठी ओ रोज रोज घरी पैशासाठी ये तोडलंही नात गोत फसवलं आईला माणूस घेतान टोकन खातान पैस आईचे नावान. धन्यवाद. आणि आम्हाला सर्व एन्जॉय ग्रुपच्या सदस्यांनी इथे संधी दिल्याबद्दल त्यांचे देवीच्या पाडा 40+ कडून मनपूर्वक आभार आभार आभार. धन्यवाद. येस खूप खूप धन्यवाद विलासजी म्हात्रे त्याचबरोबर राजू म्हात्रे. आपण या ठिकाणी खरं तर आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आमच्या एन्जॉय ग्रुपच्या वतीने आपला मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि आपण जाऊया लगेच हाय स्कोरिंग मॅच आहे आणि या मॅचचा रिझल्ट काय असेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक युवा आणि एक प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much Dr. Boreshwar Gowri sir. Thank you so much Kaldiram Keni sir. एन्जॉय ट्रॉफी आणि स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये आपण आहोत जिथे हाय स्कोरिंग हा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली. 75 धावा कुठून काढल्या कान्हाई स्पोर्ट पायेच्या विरुद्ध आणि 76 धावांचे लक्ष्य आता सेट करण्यात आलेले आहे. बॅटिंग करत असताना काय फलंदाजी पाहायला मिळाली. विनोद पाटील आणि सचिन पाटील आणि अरविंद पाटील हे ब्रदर्स पाटील ब्रदर्स त्यांची पाटीलकी कायम ठेवताना आपण जॉली स्पोर्ट कामतकर संघासाठी बघितलेले आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील विनोद सचिन यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला आणि आता अरविंद सुद्धा त्यांना जॉईन झाला. भरत आणि विश्वनाथ सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 76 धावांचे लक्ष्य आता त्यांना पार करायचं आहे सामना जिंकण्याकरिता. एन्जॉय ग्रुप इव्हेंट आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 हे पर्व तुम्ही पाहतायत आणि पहिली रात्र या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळते आहे. आणि काय गीत आपल्याला ऐकायला मिळालं. खूप काही सांगून जाणारं ते गीत होतं. चर्चा आपण करू त्या गीताविषयी देखील. हा बॉल कट करायचा प्रयत्न होता. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान किती वेग आहे बघा. भन्नाट वेगानं बॉल कीपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. आज आपण अनेक संसार उद्ध्वस्त होताना पाहिलेत. अनेक कुटुंबांमध्ये अनेक नात्यांमध्ये फूट पडताना आपण बघितलेले आहे. का तर ह्या पैशापायी. आणि जरूर अशा गीतांमधून आपल्या समाजामध्ये सध्याच्या घडीला हे कृत्य घडतात ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हाच मूळ उद्दिष्ट असेल या गीतकारांचा. आणि जरूर खूप चांगल्या आवाजाने ते सादर देखील केलं. फ्रंटफुटला येऊन समोर बॉलर बॅक ड्राईव्ह होता. झेल घेण्याचा प्रयत्न. इथे धावबादची देखील संधी होती परंतु इथे बचावला बॅटर भरत आणि एक धाव पहिली धाव स्कोर कार्डवरती लागतीये ती श्री कान्हाई स्पोर्ट पाये संघाच्या. ए पास समोर खेळला होता. अशा प्रकारे फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडणं थोडंसं डिफिकल्ट असतं. आज खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सुरई असेल, खारबाव असेल, कामतकर असेल, मरवाई दिवे असेल. बघूया आज पहिला संघ कोणता सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा ठरतो. पुढचा बॉल आणखी एक चांगला बॉल. आता असे डॉट बॉल जरूर निसर्गासाठी उपयुक्त असतील कारण प्रत्येक डॉट बॉल मागे एक एक झाड लावणार आहेत
आणि त्या एन्जॉय ग्रुपला आपण सर्वांनी मिळून साथ द्यायची आहे. असं नाही की एन्जॉय ग्रुप मिळून फक्त झाडे लावणार. जेव्हा कधी कार्यक्रम असणार एन्जॉय ग्रुप तुम्ही आवर्जून फोन करा. एका फोनवर त्या कार्यक्रमासाठी आम्ही देखील उपस्थित राहू. आजच ही तुम्हाला ग्वाही देतोय. ओ लाऊडला अपील केलेली आहे. यावेळेला पुढे येऊन न खेळण्याचा प्रयत्न केलेला, परंतु हा देखील बॉल सर निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल. षटक पहिलं या ठिकाणी आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली होती सचिन पाटीलच्या वतीनं. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा आपण विचार केला तर बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे या टीमकडे. मागच्या सामन्यामध्ये देखील 60+, या मॅचमध्ये 70+. कमाल केलेली आहे, धुमाकूळ घातलेला आहे. परंतु यानंतर आणखी एक मोठा सामना. साईश खारबाव विरुद्ध जयदुर्गा सुरई. वन मोर बिग मॅच ऑन द राईज. खेळण्याचा प्रयत्न. कॅस्ट्रॉप जीवन दान मिळालं फलंदाजाला. झेल घेण्याची संधी जरूर होती मिड ऑफला. झेल ड्रॉप केला आणि एक धाव विश्वनाथला त्या ठिकाणी मिळते. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अल्पेश गायकवाड आज गुणलेखन करत असताना महाराष्ट्रातील नामांकित गुणलेखक म्हणून आज त्यांची ओळख या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेला पुढे आले, फक्त स्टिअर केलाय, कॅप शोधलाय, नजाकत पाहायला मिळाली या फटक्या मागे. फिल्डर धावतायत बॉल मागे, अडवलाय बॉल आणि तोपर्यंत वेळ होती ती 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्याची. सिंगल डबल न मी म्हणेल येथून तुमचं काम चालणार नाहीये. पहिल्या षटकाचा केस समाप्त होतो आणि 4 धावा या स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळतात. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मोठ्या फटकेबाजीला सुरुवात तुम्हाला करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. मालिकावीरासाठी आकर्षक HF100 बाईक दिली जाईल. त्याचबरोबर प्रथम क्रमांकासाठी देखील एक आकर्षक 2 व्हीलर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. एन्जॉय ट्रॉफी तुम्ही अनुभवतात. भिवंडीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत ही स्पर्धा तुम्ही पाहतात. बहुचर्चित असणारी स्पर्धा एन्जॉय ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. 18 बॉल आणि 72 धावांचे लक्ष. 24च्या सरासरीने आता धावा तुम्हाला जोडाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. खरं तर कठीण आव्हान आहे, परंतु अशक्य नाही आहे. कारण हा खेळ क्रिकेटचा. या क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत काही घडू शकतं. नवीन गोलंदाज कामतगड एक्सप्रेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा अनेक वर्ष ज्या खेळाडूंना गाजवली तो अमोल पाटील. आणि पहिल्याच बॉलवर अमोलच्या विरुद्ध आक्रमण. लॉंग ऑनला पकडलाय झेल. यावेळेला चुकी करत नाहीये अवी पाटील. चांगला झेल त्यानं पकडला. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का. हार्ड ही गीत आणि सध्या ओल्ड व्हर्जनचं क्रिकेट सुरू आहे, त्याच्यामुळे आता संगीत देखील ओल्ड व्हर्जनचं ऐकायला मिळते. थँक्यू सो मच DJ सुदर्शन ठाकूर. चांगली सिस्टम आज या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला बघायला मिळते. आणि जरूर सिंगिंग गाण्यांबद्दल विषय निघालाच आहे तर आपले डॉक्टर गवळी सर कुठे कमी आहेत. त्यांचा आवाज तुम्ही एकदा ऐका सिंगिंग करत असताना. प्रॉपर इन्स्ट्रुमेंट असेल तर मग गवळी सर नक्की एक सॉन्ग गातीलच. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली ती अमोल पाटीलला. यावेळेला क्रॉस लाईन पुन्हा एकदा मोठा फटका गॅप फाईंड केलाय आणि सरळ मॅजिक बॉक्स मध्ये बॉल एक टप्पा घेत असताना निघून जातोय. चौकार. सदा दिन जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय.
अमोल क्लीन बॉल, चौकाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय. अमोल पाटील सांगतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाही, आम्ही अनेक मैदानं गाजवलेत आणि चौकार आला त्याच्यानंतर दांडी उडवली आहे. फलंदाज बाद. या ठिकाणी लागलेला 15 चेंडू आणि 68 धावांची गरज. नागेश नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. गोलंदाज सय्या राईट आर्म ऑफ द विकेट. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड. बॉल इथे मिड विकेटला क्रॉस लाईन फटका होता. थोडासा खाली राहणारा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फक्त मिळेल एकच धाव. एकेका धावेने स्कोर आता पुढे जरूर नेलं जातं, परंतु सिंगल डबलनं तुमचं काम चालणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. श्री गुरुदत्त चौथायर्वा क्रीडांगण मानकोली येथे तुम्हाला इथून षटकारांचा पाऊस पडावा लागेल सामना जिंकायचा असेल तर. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत. 10 रन्स 10 on a board. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर मोस्ट ऑफ इथे डबल टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 वर, परंतु आता 12 बॉल आणि 64 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 10 ते 11 षटकार आता या ठिकाणी मारावे लागतील. आणि बघूया आता गोलंदाजी करण्यासाठी कोण येतोय, कारण आता अरविंद पाटीलचा यास वापर केला जातोय. कारण आता इथून आपण जर विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या पाय संघानं सरेंडर केलेला आहे, सामना सोडलेला आहे असं दिसून येत आहे. कारण आता 12 बॉल आणि 64 धावांची गरज आहे. यानंतर साई स्पोर्ट कारवाव आपण तयार राहायचं. त्यांच्या विरुद्ध सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जयदुर्ग सुरई या 2 संघादरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि मरोई दिवे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बघूया पहिल्या रात्रीमधून कोणता संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतोय. अरविंद पाटील षटक क्रमांक 30. एकतर्फी हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. 11 बॉल 63 धावांची गरज. मॅच मध्ये आता तेवढं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. चुरस शिल्लक राहिलेली नाहीये. वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस चांगला कटर होता. पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल. आणखी एक डॉट बॉल. आणि विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. अगदी क्लोज विकेट किपिंग करतोय अरविंदच्या या गोलंदाजीवर. वेग आहे असं नाहीये की अरविंदकडे वेग नाहीये. आय साईड तुमची स्ट्रॉंग असणं गरजेची. वयाच्या 40 नंतर 40+ फॉर्मॅटमध्ये खेळताना यावेळेला पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. टर्न केल्या बॉलला सॉफ्ट हँड फ्लिक करत असताना फक्त एकच धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केले. आणि 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता जोडल्या जातील. स्कोर 2 धावांनी पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा 15 या ठिकाणी लागल्यात. अशा प्रकारचे 9 बॉल ज्या वेळेला येतील आणि त्या 9 बॉलवर तुम्ही ज्या वेळेला मोठे फटके खेळाल तेव्हा कुठे संधी मिळेल इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मागे येतोय. फुल टॉस होता. येथे देखील प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाहीये. एकच धाव. असं वाटतं की थोडासा सरावाचा अभावही दिसून येतोय. की भरत देवळीकर आपण नेहमीच पाहिलेल्या पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग करतात, परंतु आज आणखी एक चांगला कटर होता. रिप्लेमध्ये पाहणं नक्कीच इंटरेस्टेड असेल, कारण हा लेग ब्रेक होता की कटर होता ते तुम्हाला पाहायला मिळेल.
सरळ हातानं वा का आउटस्विंगर, शार्पली आउटस्विंग पाहायला मिळाला, चांगला कटर पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला थोडासा सरळ राहिला. खरं तर बॅटरनं प्रयत्न केला होता टर्नसाठी खेळण्याचा, त्या ठिकाणी जरूर पवित्रा त्यानं स्वीकारला होता, परंतु इथे सरळ राहणारा हा बॉल आणि विकेट मिळाली आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. गरज मिशन इम्पॉसिबल. 7 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असती तर मजा आली असती, परंतु 7 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे आता प्रेक्षकांना समजलेलं आहे की मॅच कोण जिंकतायत. यावेळेला पूल केलाय, आक्रमण खूप चांगलं आणि बॉल एक टप्प्याने सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 56 धावांची गरज. मला वाटतं आता या टीम मधून मोती एक असा खेळाडू की जो अजून रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्यात आलेला आहे. एकच धाव. आणि या वर्षीचं रेग्युलर फॉर्मॅटचा हंगाम देखील जॉली स्पोर्ट कामतगरनं गाजवलंय तसं बघायला गेलं तर. आणि आज 40+ देखील गाजवत असताना 3 बॉल शेवटचे शिल्लक. ओव्हर द विकेट आवी. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस होता. परफेक्टली यॉर्क लेंथ आपल्याला बघायला मिळाला. अशा प्रकारचे लोबो फुल टॉस जर तुमच्याकडे वेगवान असतील ना तर डेफिनेटली मोठ्या फटक्यांपासून तुम्ही वाचू शकता. शेवटचे 2 बॉल. 53 धावांची गरज आहे. फार मोठ्या विजयाकडे आता वाटचाल आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक बॉल सरळ निघून जातोय विकेटच्या वरनं. डॉट बॉल. लास्ट वन टू गो. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चला पुढच्या सामन्याची लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची टीम सुरई. रेडी राहा. यावेळेला पुन्हा एकदा बॉल देतोय डीप मध्ये कवसला आणि सामना इथे फिनिश होतोय. सामना जिंकलेला आहे तो फार मोठ्या फरकानं जॉली स्पोर्ट कामतगरनं तब्बल 52 धावांनी हा विजय या ठिकाणी मिळवलेला आहे. तर लगेचच आपण जयदुर्गा सुरईला विनंती करूया. चला बॉल द्या. अंपायर्स बॉल आपण जमा करायचा आहे आणि टीम सुरई आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. वळूया. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू. ताबडतोब एक डाव आपल्याला बघायला मिळाला. एक विस्फोटक डाव अर्थातच अरविंद पाटीलचा. 29 धावा त्यानं नॉट आउट बनवल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. या अरविंद पाटील आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि चला सुरई टीम आपण त्वरितच फिल्डिंग लावून घ्या.
सामनावीरासाठी आपण पाहतो एकूण 6 बक्षीस आहेत. त्याच्यामध्ये ट्रॉफी जे आम्हाला रोहिदास पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. अरविंद पाटील आपण ही ट्रॉफी या ठिकाणी कलेक्ट करायची. दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते ती दिली जाते. त्यानंतर कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट आहे, तो श्याम चौधरी यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. त्यानंतर मिथुन भोईर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आलेला आहे, तो देखील आपण आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते देतोय. त्यानंतर बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट आहे, तो कालीराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देत आहोत. त्यानंतर मेडल दिला जाणार आहे जो राकेश केने यांनी स्पॉन्सर केलेला आहे, तो आपण सुदर्शन ठाकूर यांच्या शुभ हस्ते देतोय. आणि कालीराम म्हात्रे यांच्याकडून येस ऑल द बेस्ट अरविंद अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. वळूया लगेचच पुढील सामन्याच्या दिशेने. सुरई टीम आपण कृपया करून फिल्डिंग लावून घ्या. कुठल्या प्रकारचा वेळ न दवडता या ठिकाणी आपण फिल्डिंग लावायची आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता पुन्हा एकदा आपण बदल करतोय. ऐकणार आहोत आवाज महाराष्ट्राचा मराठीचा बुलंद आवाज डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. येस खूप खूप धन्यवाद. समीर ठाकरे जयदुर्गा सुरई वर्सेस साई स्पोर्ट खारबाव. इट्स अ बिग मॅच डेफिनेटली, कारण आपण पाहतोय दोन्ही संघ एक कम्प्लीट आहेत.